हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुल देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्ट देवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनल मी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 4 मे 2025, शालिवार शके 1947, संवत्सर विश्वावसु आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास वैशाख, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे. सकाळी 7 वाजून 19 मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र आहे. दुपारी 12 वाजून 54 मिनिटानंतर आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो गंड योग आहे. मध्यरात्री 12 वाजून 42 मिनिटानंतर वृद्धी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो वणिज करण आहे. सकाळी 7 वाजून 19 मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री 7 वाजून 22 मिनिटानंतर भव करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मेष राशीत असेल, चंद्र कर्क राशीत, गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे आहे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 1 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभो राज्ञय प्रवर्त मानसते ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके 1947 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मासे शुक्ल पक्षे भानुवासरे पुष्य नक्षत्रे गंड योगे वनिज करण युक्तायाम सप्तमी शुभतितो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोह पात दुरित अक्षय द्वारा सी पार्वती परमेश्वर इत्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देव पूजा करीशी. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. त्यामुळे आपण आपल्या उजव्या हातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तांबणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी 7 वाजून 19 मिनिटांपर्यंतच आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता यानंतर आपण मुहूर्त विभाग पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5, 8, 9, 10, 13, 16, 20, 23 आणि 24. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 9, 13, 14 आणि 16. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 9, 10, 14 आणि 24. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 9 आणि 14. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 8, 9, 10, 14, 23 आणि 24. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 7 आणि 14. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5, 6, 7, 8, 9, 10, 13, 14, 16, 17, 20, 23 आणि 24. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 8, 9, 10, 14, 23 आणि 24. भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5, 7, 17 आणि 22. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 8, 9, 14 आणि 23.
मित्रांनो, यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. मग ते घरी करा किंवा मंदिरामध्ये करा मित्रांनो. घरी करणार असाल तर यासाठी आपल्याला प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक घेणे जरुरी असते. आणि आपण जर असे हे अभिषेक कर्मकांड नाही केले तर मग मात्र प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जाते आणि तिचे विसर्जन करावं लागते मित्रांनो. मंदिरामध्ये तसे होत नाही. पुजारीच्या माध्यमातून सकाळ दुपार संध्याकाळ अभिषेक युक्त पूजा अर्चा होत असते. त्यामुळे तेथील मूर्ती जी आहे ती आपल्याला प्रसन्न वाटते आणि मंदिरात गेल्यानंतर आपल्याला प्रसन्नता वाटते मित्रांनो. याचे कारण केवळ अभिषेक आहे, जो पुजारीच्या माध्यमातून होत असतो मित्रांनो. तेव्हा आपण विचार करून काय तो निर्णय घ्यावा मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांग धारकास संपर्क करावे आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल आणि विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही. आणि असा जर मुहूर्त आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त यापेक्षा वेगळा निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही फायदा होणार नाही मित्रांनो. यानंतर पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेष मित्रांनो भानुसप्तमी आहे. या मुहूर्तावर आपल्याला किंवा या शुभ योगावर, अत्यंत शुभ अशा योगावर सूर्यदेवतेची उपासना करण्याची संधी मिळते मित्रांनो. सुचिरभोवतून आपल्याला सूर्योदयी आपल्याला गायत्री मंत्राने अर्घ्य द्यायचा आहे. जर आपण रेग्युलर देत असाल तर या भानुसप्तमीचा आपल्याला तसा फारसा काही उपयोग होणार नाही, कारण रेग्युलर जे करत आहात ते योग्य असणार आहे. आणि आपण नसल करणार असाल रेग्युलर तर मग मात्र आपल्याला भानुसप्तमीच्या दिवशी तरी सूर्यदेवतेला आपण देवता मानत असाल तर आपल्याला हे भानुसप्तमीचा उपवास करायला हरकत नाही. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत करायचा आहे आणि मध्यंतरी आपल्याला सूर्य गायत्री मंत्राचा जप हा माळेविना करायचा आहे, सतत करायचा आहे. आणि काही दान धर्मही आपल्याला करायचा आहे, मग तो ब्राह्मण देवता असो वा गरजवंता असो, आपल्याला हे दान धर्म करायचं. तेव्हा या भानुसप्तमीचा आपल्याला अ, फायदा होणार आहे जास्तीत जास्त. सकाळी 7:20 ते 19:22 अर्थात 7:22 भद्रा योग आहे. या भद्रा योगाचा स्वामी राहू असल्यामुळे हा अशुभ योग आहे मित्रांनो. तेव्हा आपण या काळामध्ये शक्यतो महत्वाची कामे करू नका, अन्यथा आपल्याला त्यात यश प्राप्त होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, अष्टमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर जर आपले माता किंवा पिता आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर या तिथीवर त्यांच्या आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. पण ते विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्ये करा. तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर आज हजर नाही. त्यामुळे नव्याने काही मुहूर्त निर्माण करता, नव्याने काही यज्ञ या कर्मकांड आपल्याला सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता. राहू काळ मित्रांनो सायंकाळी 4:30 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत, अर्थात 4:30 ते 6 वाजेपर्यंत असणार आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे हा अशुभ योग आहे मित्रांनो. तेव्हा या योगावर आपण महत्वाची कामे शक्यतो टाळा, अति महत्वाची कामे शक्यतो टाळा, जेणेकरून त्यात आपल्याला अपयश येणार नाही मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा
पंचांगा संबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.